नमस्कार मित्रांनो. तर आज तुम्हाला एक प्रश्न असा विचारणार आहे, की ज्यावर भारतात आणि अमेरिकेत राहणारे जे भारतीय असतात, तर ते यावर तासनतास वाद घालत असतात. तर भारतीय शिक्षण चांगलं की अमेरिकेचं? तर आता काही लोक लगेच म्हणतील, की IIT बघा, तर काही लोक म्हणतील, की MIT बघा. पण खरं असं आहे, की माझ्या मते हा प्रश्नच चुकीचा आहे. कारण रिॲलिटीमध्ये किंवा वास्तवात जर पाहिलं, तर 99% विद्यार्थी ना IIT मध्ये जाणार आहेत, ना MIT मध्ये. म्हणून आज आपण जो काही विषय आहे, तर तो एक एलिट ऑर्गनायझेशन बद्दल नाही, तर तुमच्या माझ्यासारख्या जे सामान्य मुलांच्या रोजच्या शिक्षणाबद्दल आहेत. तर भारताची ताकद कुठे आहे? तर फॅक्ट पाहूया, की भारतातली जी शिक्षण व्यवस्था आहे, ती जगातली सर्वात आव्हानात्मक आणि स्पर्धात्मक व्यवस्था आहे. तर त्यामध्ये मग JEE असेल, नीट असेल, UPSC असतील, तर यासारख्या ज्या परीक्षा असतात, त्या लाखो विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास नाहीत, तर एकदम कठीण परिश्रम, त्यासोबत कडक शिस्त आणि कधीही हार न मानण्याची चिकाटी शिकवतात. गणित, विज्ञान आणि लॉजिकमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा हात कुणीच धरू शकत नाही. म्हणून तुम्ही पाहता Google, Microsoft, Adobe, IBM सारख्या जगावर राज्य करणाऱ्या कंपन्यांच्या टॉप पोझिशनवर आज भारतीय बसलेत. आणि हा योगायोग नाहीये. तर यामागे आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेचा पाया आहे. तसंच जर तुम्ही ॲक्चुअल रिॲलिटीकडे याल, तर अमेरिकेत आल्यावरती मला एक गोष्ट जवळून जाणवली. ती म्हणजे इथे शाळेचा उद्देश फक्त पोपटपंची करून परीक्षा पास होणे हा नाहीच आहे. तर मुलाला खऱ्या जीवनासाठी तयार करण्यासाठी ह्या शाळा झटतात. त्याचं एक साधं उदाहरण देतो. भारतात जेव्हा वर्गात विद्यार्थ्याला विचारलं जातं, की या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय? तर ते एक पाठांतरात येतं. पण अमेरिकेत जेव्हा शिक्षिका मुलाला विचारते, की तुला काय वाटतं? तुझं मत काय? तर इथे विचार स्वातंत्र्य येतं. तर हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण यामुळे मुलांच्या विचार करण्याची जी काही क्षमता असते ती बदलते आणि मुलगा हा स्टेजवरती उभा राहून प्रेझेंटेशन स्किल असेल किंवा त्याला पब्लिक स्पीकिंग शिकवलं जातं. तसेच ग्रुप प्रोजेक्ट देऊन त्यांना एकत्र काम करायला शिकवलं जातं. फायनान्शियल लिटरसी म्हणजे पैशाचं मॅनेजमेंट मुलांना लहानपणापासून शिकवलं जातं. तर इथे मुलाला प्रश्न विचारण्याचं आणि शिक्षकांच्या मताशी असहमत होण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. याचा अर्थ भारत चुकीचा आणि अमेरिका बरोबर असा कधीच नाही. कारण अमेरिकेच्या सिस्टममध्ये अनेक त्रुटी आहेत. तर तिथे भारतातली जी अकॅडमिक डेप्थ आहे, म्हणजे विषयाची जी खोली आहे तशी नाहीये. कारण गणित विज्ञानात भारतीय मुलं तिथंही सरस ठरतात. माझ्या निरीक्षणानुसार सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारत जो आहे तो विद्यार्थ्यांना नेहमी मेहनती बनवतो. तर अमेरिका जे आहे विद्यार्थ्यांना आत्मविश्वासी बनवतं. भारतीय शाळा कॉलेज जे आहेत ते विद्यार्थ्यांना नॉलेज देतात, पण अमेरिकेमध्ये त्या नॉलेजचा वापर कसा करायचा हे शिकवलं जातं. भारत जे आहे ते स्पर्धा करायला शिकवतं, पण अमेरिका जे आहे ते कोलॅबरेशन कसं आहे ते शिकवतं. आणि थोडक्यात सांगायचं तर भारतामध्ये उत्तर शोधायला शिकवलं जातं, अमेरिकेमध्ये प्रश्न विचारायला शिकवलं जातं. तर खरं सांगायचं तर आजच्या जगामध्ये यशस्वी होण्यासाठी या दोन्ही गोष्टीची गरज आहे. म्हणजे फक्त नॉलेज असून चालत नाही आणि फक्त कॉन्फिडन्स असूनही चालत नाही. कारण नॉलेज शिवाय कॉन्फिडन्स हा धोकादायक असतो आणि कॉन्फिडन्स शिवाय नॉलेज हे दुर्लक्षित राहतं. म्हणून सर्वोत्तम शिक्षण व्यवस्था जी असेल तर तीच असेल जी भारताची मेहनत, शिस्त आणि भक्कम पाया आणि अमेरिकेची क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एकत्र आणेल. त्यामुळे पुढच्या वेळी जर कोणी विचारलं की भारतातलं शिक्षण चांगलं की अमेरिकेचं चांगलं, तर उत्तर एका शब्दात नाही द्यायला पाहिजे. कारण हा सामना इंडिया वर्सेस USA नाहीच आहे. हा सामना मार्क्स वर्सेस लाईफ स्किल्स आहे. म्हणून तुमचं मत यावर काय आहे ते मला सांगा. आणि जर तुम्हाला उद्या संधी मिळाली की तुम्ही तुमच्या मुलाला भारतात शिकवाल की अमेरिकेत, तर त्यावेळेस तुम्ही कोणता पर्याय निवडाल आणि का? तर याचं मला कमेंटमध्ये कारणही नक्की लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.